संदीप बोदे. मला गेल्या 1 वर्षापासून बीपीचा त्रास होता आणि मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला आता ही गोळी आयुष्यभर खावी लागेल. मग नंतर मी मध्ये टीव्हीचा ॲड बघितली माधवबाग, तिथं सांगितलं जातं इथं हृदयरोग बीपी हा पूर्णपणे बरा केला जातो. म्हणून मग मी ताराबाई पार्कमधील माधवबाग या क्लिनिकला भेट दिली आणि तिथं बीपीबद्दल सगळी चौकशी केली व त्यांनी मला समजावून सांगितलं की तुम्हाला जी गोळी चालू आहे ती आम्ही या ट्रीटमेंटद्वारे पूर्णपणे बंद करू. आणि जुलै महिन्यापासून मग पंचकर्म ट्रीटमेंट चालू केली आणि त्यांनी जे डाएट बॉक्स दिले होते ते फॉलो केले. त्यामुळे माझं वजन कमी आलं. माझं जवळजवळ 12 किलो वजन कमी आलं आणि पोटाचा घेर जवळजवळ 14 सेंटीमीटरने कमी आला. आणि मला बीपीच्या 2 गोळ्या चालू होत्या, आता त्या 2 महिने झालं पूर्णपणे बंद आहेत आणि माझा बीपी पहिल्यासारखा नॉर्मल आहे. आणि मला जे चालताना जिनं चढल्यानंतर जो धाप वगैरे लागायचा तो आता कमी झाला आहे आणि पहिल्यासारखं मी उत्साही आनंदाने आता जीवन जगू शकतो. यामध्ये सर्व माधवबाग क्लिनिक ताराबाई पार्क येथील डॉक्टर आणि त्यांचा सर्व स्टाफ यांच्या सर्वांचं मार्गदर्शन लाभलं, त्यामुळेच मी हे करू शकलो. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव महेंद्र दत्ताजीराव मोहिते पाटील. मी प्रोफेशनली शिक्षक असून आज जो माधवबाग प्रायोजिक हृदय रोग विजयोत्सव जो साजरा होत आहे त्या ठिकाणी मला निमंत्रण दिले सरांनी. गेली 3-4 वर्षे मी बीपीची माझी गोळी चालू होती. ज्यावेळी माझी बीपीची गोळी चालू होती म्हणजे 3 वर्षापूर्वी मला थोडासा थकवा असं म्हणता येत नाही की थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. तेव्हा मी 2-3 दिवस मी सलग काय केलं की बीपी मी नॉर्मल चेक केला डॉक्टरांच्याकडे जाऊन, तर माझा हाय बीपी लागायला लागला. त्यानंतर मी थोडंसं मी MS कडे जाऊन मी माझे ECG काढून घेतला. तर डॉक्टरांनी मला एक 40 mgची गोळी घ्या म्हणून चालू केली. गेली 3 वर्षापूर्वी मी 1 वर्षभर ती गोळी कंटिन्यू केली. त्यानंतर मला माझ्या कलिगनी सहकाऱ्यांनी मला माधवबागचं नाव सूचित केल्यानंतर मी माधवमध्ये 3 वर्षापूर्वी जॉईन झालो. तर त्यानंतर मी 3 वर्षापूर्वी या ठिकाणी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर सरांनी डॉक्टर विजय बांगर यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी जॉईन झाल्यामुळे मला त्यांच्या अंडर ट्रीटमेंट मी चालू केल्यानंतर सरांनी मला पूर्णतः विश्वास दाखवला की तुमची गोळी ही पूर्णतः आपण बंद करू. तर 3 महिन्यानंतर माझी गोळी निम्मी केली सरांनी आणि 6 महिन्यानंतर पूर्णतः गोळी माझी बंद आहे. सध्या गेले 3 वर्ष आता म्हणजे आजच्या घडीला ही पूर्णतः गोळी मी आता घेत नाही. माझे वर्कआउट असतील, सरांनी सांगितलेला डाएट हा सध्या मी फॉलो करतो. त्याचबरोबर ताराबाई पार्क या ठिकाणी मी आता सध्या माझी बीपीची गोळी बंद असून सुद्धा मी आता पुढे ट्रीटमेंटचं कंटिन्यू केलेली आहे. आणि माझ्या मित्रपरिवार, माझे नातलग यांना सुद्धा मी सजेस्ट करून मी माधवबागच्या ताराबाई पार्क क्लिनिकमध्ये मी बऱ्याच लोकांना या ठिकाणी इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे सर्वांना. कारण मला स्वतः अनुभव चांगला आल्यामुळे माझी गोळी बंद झाली. त्यामुळे मी इतरांनाही या ठिकाणी तुमची गोळी बीपीचा प्रॉब्लेम असेल, शुगरचा प्रॉब्लेम असेल किंवा हार्ट रिलेटेड काही गोष्टी असतील या ठिकाणी अवश्य भेट देऊन तुम्हाला त्यातून पूर्णतः मुक्ती मिळेल. आम्ही प्रत्येक माझ्या नातलग आणि मित्रपरिवारांना मी सल्ला दिला त्याप्रमाणे मी 5 ते 6 लोकांना या ठिकाणी मी रेफरल करून त्या ठिकाणी सध्या जॉईन आहेत. तर माझा डाएट किंवा माझं नेहमीचं माझं एक्सरसाइज असेल त्या मी व्यवस्थित फॉलो करतो. आता मला कुठल्याही प्रकारची गोळी चालू नाही. आता मी पूर्णतः फिट आहे. हे सर्व श्रेय मी माधवबाग आणि त्या प्रामुख्याने ताराबाई पार्क डॉक्टर विजय बांगर आणि त्यांच्या पूर्ण टीमला मी देतो. धन्यवाद. माझे नाव बंडोपंत दत्तात्रय संपाळ, वय वर्ष 60, राहणार सिद्धनेरली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. मी पोलीस खात्यात 34 वर्षे नोकरी केली. मी सहाय्यक फौजदार या पदावर सेवानिवृत्त झालो. माझं वजन हे 91 किलो होतं. 8 जानेवारी 2020ला आम्ही पोलीस संघटना कोल्हापूरतर्फे माधवबागचं शिबिर आयोजित केलं. त्या शिबिराचं जे आम्ही ऐकून मी माधवबाग जॉईन करण्याचं ठरवलं. मी ज्यावेळी माधवबागमध्ये आलो त्यावेळी माझं वजन 91 किलो होतं. आणि 91 किलो झाल्यानंतर मला वजन कमी करणं हेच महत्त्वाचं होतं. माझी तशी BP 100/180 होती.
मी डाएट बॉक्स त्यांचा फॉलो केला. डाएट बॉक्स केल्यानंतर पंचकर्म केलं मी 17 पंचकर्म आणि ह्यानंतर मला माझा प्रोग्रेस रिपोर्ट मला असा मिळाला की माझं वजन 74 किलो झालं आणि माझं हृदयाची क्षमता ही 80-120 आहे. त्यामुळं याचं ट्रीटमेंट ही चांगली मिळाली आणि मुळात माझी इच्छाशक्ती होती आणि इच्छाशक्ती म्हणण्यापेक्षा माझा माधवबाबावर विश्वास होता. त्या विश्वासाला पात्र राहून मला इथं बांगर सरांनी व त्यांच्या स्टाफने मला सुद्धा चांगली ट्रीटमेंट दिलेली आहे आणि बाकीच्यांनी सुद्धा या गोष्टीचं अनुकरण करावं अशी माझी पूर्णपणे इच्छा आहे. की ॲलोपॅथिकमध्ये गेल्यानंतर तुम्ही किती पैसे देता, इथं आल्यानंतर म्हणते आम्ही आमच्या घरात खातो की, असं नाही. ही खायची सवय पाहिजे माणसाला. ही सवय असल्याशिवाय की तुम्हाला तुमच्या घरचं खायचं किती बाबा तुरून खायचं हे समजणार नाही. मला माधवबागमध्ये येण्याचा चान्स दिला आणि हृदयरोग विजयोत्सवमध्ये मला सामील करून घेतले, त्याबद्दल मी माधवबाग हॉस्पिटलचा ऋणी आहे. धन्यवाद. मी सौ मीना मिलिंद पाटील. माझी डॉक्टर विजय बांगर सर तारावी पार्क येथे ट्रीटमेंट चालू आहे. मी त्यांच्याकडे येऊन 1-2 महिने मला झाले. मला इथे येण्याआधी BP, शुगर, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल असे 4 विकार होते आणि याची मला ॲलोपॅथीची 5-6 गोळ्या मला चालू होत्या. इथं आलेल्या अगदी 24 तासात माझ्या ह्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या. आज माझी BP नॉर्मल आहे, शुगरही नॉर्मल आहे. गोळी असताना आता माझ्या दोन्ही आणि कोलेस्ट्रॉल, थायरॉईडही कमी झालेलं आहे. आणि सरांनी सांगितलेल्या व्यायाम तसेच त्यांनी दिलेले सल्ले, इथलं पंचकर्म ह्याच्यामुळे आणि आम्ही त्यांनी दिलेल्या डाएटचं किट तो फॉलो केल्यामुळे आज माझं वजनही 6-7 किलो कमी आहे. पोटाचा घेर कमी झाला आहे आणि माझे सगळे आजार आता दिवस मार्गाने जायला लागले, जवळजवळ गेलेलेच आहेत. त्यामुळं डॉक्टर सरांचे मी आभारी आहे आणि क्लिनिकमध्ये सगळ्या स्टाफचे आभारी आहे. मला बरं वाटतं. आज माधवबागनं आयोजित केलेल्या हृदयरोगावर ज्यांनी विजय मिळवलेले आहे अशा पेशंटना सत्कार, या सत्कारानिमित्त सर्व उपस्थित असलेले सर्व डॉक्टर्स आणि सर्व माझ्यासारखे पेशंट यांना धन्यवाद देतो आणि मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. मी 2020 पूर्वी मला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता, परंतु 7 मे 2020 रोजी मला जिना चढून गेल्यानंतर माझ्या छातीत दुखायला लागलं आणि घाम आला. 5 मिनिटांमध्ये घाम पण थांबला आणि छातीत दुखायचं थांबलं. परंतु मला थोडीशी शंका आली म्हणून मी आमच्या गावामधल्या डॉक्टरांना दाखवलं. त्यावेळेला BP त्यांनी तपासलं तर BP नॉर्मलच होता. परंतु ते म्हणले की छातीत दुखलं त्याअर्थी आपण ECG काढू आणि मग ECG काढल्यानंतर त्यामध्ये थोडासा फॉल्ट दिसला. ते म्हणले ताबडतोब तुम्ही कोल्हापूरला MD डॉक्टरांना दाखवा. मग मी तसाच MD डॉक्टरांना दाखवण्यासाठी कोल्हापुरात आलो. त्यांनी ECG पाहिल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणले, आपण छातीचा 2D एको काढू आणि तो काढल्यानंतर तो पण काही जास्त म्हणजे गंभीर असं काय वाटला नाही. मग ते म्हणले की आपण दुसऱ्या दिवशी काय करूया, एन्जिओग्राफी करूया. एन्जिओग्राफी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्यांनी सांगितलं की तुमच्या हृदयाला 3 ब्लॉकेजेस आहेत आणि ताबडतोब बायपास करायला पाहिजे. परंतु मी बायपास करायला काय तयार नव्हतो, कारण मी त्यांना विचारलं की बायपास केल्यानंतर पूर्ण म्हणजे ब्लॉकेजेस जातात का, तर नाही म्हणले, तिचा फक्त मार्ग बदलला जातो. आणि मग मी काय तयार झालो नाही. मग माझ्या मुलग्यानं काय केलं की माधवबागचं संशोधन केलं आणि ताराबाई पार्कामध्ये असणारे बांगर सरांची भेट घेतली आणि लगेच मी त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी एका दवाखान्यात ॲडमिट झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्या बांगर सरांच्याकडे आलो आणि तेव्हापासून मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली. त्यांचं पंचकर्म, स्वेदन, मर्दन यामुळं आणि त्या डाएट बॉक्समुळं माझ्या शरीरावर इतका चांगला परिणाम झाला
की माझी हृदयाची कार्यक्षमता जी आहे ती वाढायला लागली आणि सलगच्या त्यांच्या 3-4 महिन्याच्या त्यांच्या प्रयत्नाने आणि माझ्या प्रयत्नाने ज्या वेळेला परत आणि सीटी एंजिओग्राफी केली त्यावेळेला माझे ब्लॉकेज जे होते ते 95% जिथे ज्या रक्तवाहिनीला ब्लॉकेज होते ते 25% राहिले. तिथं 90% ब्लॉकेज होते रक्तवाहिनीला ते 27% राहिले आणि ज्या रक्तवाहिनीला 100% ब्लॉकेज होते ते आता 62% झाले. म्हणजे जवळजवळ 58% ब्लॉकेज माझ्या शरीराच्या म्हणजे रक्तवाहिन्यांचे कमी झाले आणि त्यामुळं माझ्या हृदयाची कार्यक्षमता जी आहे ती वाढली आहे. माझं वजन त्यावेळेला 65 किलो होतं, परंतु या 3-4 महिन्याच्या प्रयत्नानंतर मी ते 55 किलोवर वजन आणले. त्यांचा डाएट बॉक्स मी फॉलो केला, त्यांनी सांगितलेले सगळे व्यायाम फॉलो केले. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेला प्रयत्न म्हणजे सांगितलेल्या कुठल्याही कामात मी काय कमी पडलो नाही. त्यानंतर माझ्या हृदयाची कार्यक्षमता जी आहे ती 45% होती, ती आता 50%च्या पुढं गेलेली आहे. त्यानंतर VO2 max होता तो सुरुवातीला माझा 12 होता, तो आज 36% माझा VO2 max म्हणजे जवळजवळ 3 पट माझा VO2 max वाढलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरी एक रक्ताची टेस्ट त्याच वेळेला केली होती की त्या रक्ताच्या टेस्टमध्ये 2628 जे होतं अंक तो त्यानंतर 3-4 महिन्याच्या प्रयत्नानंतर 225 वर फक्त आलेला आहे. म्हणजे माझ्या हृदयाची कार्यक्षमता वाढलेली आहे, माझी कार्यक्षमता वाढलेली आहे आणि मला आता माझं जरी आज 65 वय असेल तरी सुद्धा मला 15 वर्ष माझं आयुष्य तरुणपणात गेल्यासारखं म्हणजे मला आज 50 वर्षाचा मी असल्यासारखं मला वाटायला लागलेलं आहे. म्हणजे मला म्हणजे मुलगा म्हणजे मूल असल्यासारखं मला आता वाटायला आहे. आणि हे सगळं जे आहे ते सर्व बांगर सर आणि त्यांचा स्टाफ, बांगर सरांच्या मॅडम मयूर, योगेश आणि भाग्यश्री मॅडम यांच्या प्रयत्नानं आणि माझ्या प्रयत्नानं माझ्या या हृदयावर मी काय केलं विजय संपादन केलेला आहे. आणि असंच मी या साहेबांनी सांगितलेल्या पद्धतीनं डाएट आणि व्यायाम चालू करून मी तसाच चिरतरुण राहीन यासाठी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सुरेश निकम. मला थोड्या दिवसापूर्वी 8-7 त्रास झाला होता. मला डॉक्टरांनी एंजिओप्लास्टी सांगितली होती, परंतु मी माधोबाग येथे ट्रीटमेंट घेतल्यामुळे ते आता मला औषध असे वाटत नाही. माझ्या गोळ्या आता सर्व बंद झालेल्या आहेत. माझं वजन गेल्या वेळी 94 किलो होतं आणि आता ते 72 किलोवर आलेलं आहे. माधवबाग इन्फिनिटी पहिला मजला, फ्लॅट नंबर 2, धैर्यप्रसाद हॉल समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर. संपर्क 8055 84 67 77.